संध्याकाळच्या वेळेस चटपटीत आणि गरमागरम काय खाऊ वाटलं ना की एक पदार्थ मात्र आपण नक्की बनवून खाऊ शकतो, तो म्हणजे प्याज कचोरी. कारण कांदे आपल्याकडे कधीही पडून असतात. तर परफेक्ट आणि खुसखुशीत कचोरी कशी बनवायची ते आपण आज इथं बघूया. सुरुवातीला आपण कचोरीचं पीठ लावून घ्यायचं आहे. त्यासाठी परातीमध्ये 1 वाटी मैदा, 1 वाटी गव्हाचं पीठ, 1 चमचा ओवा हातावरती चोळून घालायचा, 1 छोटी वाटी तेल घेतले. तेल आपण पिठामध्ये टाकून पीठ चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. मोहन परफेक्ट पडलं पाहिजे. 2 वाट्या मी पीठ घेतले, तर अगदी छोटी वाटी मी तिथं तेल घातलेलं आहे. आता तुम्ही चमच्याने माप म्हणलं तर 4 ते 5 चमचे घेतले तरीसुद्धा चालते तेलाचं, म्हणजे व्यवस्थित प्रमाण होते तेलाचं. आता मीठ टाकायचं विसरले होते मी, तर चवीप्रमाणे मीठ टाकले, परत छान मिक्स केलं. आता थोडंसं पाणी घालून या पिठाचा आपल्याला सैलसर गोळा मळायचा आहे. आता पीठ सैलसर मळायचं पण एक कारण आहे बरं का. जर आपण पीठ घट्ट मळलं तर बाहेरचा भाग असतो ना कचोरीचा, ती कचोरी पूर्ण कडक होते. आणि जर मऊसूत पीठ मळलं तर कचोरी एकदम कुरकुरीत होते, म्हणजे खस्ता कचोरी म्हणतो ना आपण, सेम तशी होते. म्हणून सैलसर गोळा मळायचा. गोळा आपला छान मळून झालाय, झाकून ठेवूया. तोपर्यंत आपण एक मसाला तयार करूया. तर गॅसवरती कढई ठेवली ना की त्यामध्ये 1 चमचा धणे, 1 चमचा बडीशेप आणि 1 चमचा जिरे एकदम हलकासा कलर येईपर्यंत भाजून घ्यायचे. थोडासा वास सुटला ना की लगेच काढून घ्यायचा, थंड करायचा आणि जाडसर मिक्सरच्या भांड्यातून वाटून घ्यायचा. आता गॅसवरती दुसरी कढई ठेवायची, त्यामध्ये 1 चमचा तेल घालायचे. हिरवी मिरची आणि आल्याची पेस्ट 1 चमचा घालून 2 मिनिटं परतून घेऊया. नंतर छोटे छोटे 2 कांदे बारीक चिरून घेतलेले होते ते कढईमध्ये टाकून 2 ते 3 मिनिटं चांगले परतून घ्यायचे. कांद्याला जास्त लालसर होऊ द्यायचं नाही, थोडासा कच्चाच राहू द्यायचा. आता जो आपण मसाला तयार केलेला होता तो 2 चमचे टाकलाय. 1 चमचा लाल तिखट, 1 चमचा हळद आणि चवीप्रमाणे मीठ घालून चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. आता मसाल्यांना जास्त वेळ गॅसवरती ठेवायचं नाही, अगदी 1 ते 2 मिनिटं चांगलं परतून घ्यायचं. नंतर त्यामध्ये उकडलेले 2 बटाटे टाकायचे. बटाटे टाकल्यानंतर सुद्धा अगदी 1 ते 2 मिनिटं परतून घ्यायचे. आता बटाटे आपण हाताने तोडूनच टाकूया, पूर्णपणे त्या बटाट्याला मॅश नाही करायचं. जेवढे जाडसर ठेवतील ना तेवढे कचोरीमध्ये खायला पण चांगले लागतात. गॅस बंद केलेला आहे मी. आता थंड करूया. थंड झाल्यानंतर याचे छोटे छोटे गोळे करून एकदाच तयार करून ठेवू, म्हणजे आपलं पुढचं काम वाचतं. आता अजून एक सांगायचं म्हणजे हे सारण जेव्हा आपण बनवतो त्यावेळेस फोडणीला अगदी थोडंसं तेल घालायचं. कारण पिठामध्ये पण आपण मोहन म्हणून तेल घातलंय आणि कचोरी पण तळून काढणार आहे. म्हणजे आतलं सारण जास्त ऑइली व्हायला नको, मग नाहीतर खात्या वेळेस ना सगळं तेलकट लागेल. म्हणून अगदी थोडंसं, जितकं कमी घालता येईल ना तेवढं कमी तेल घालून हे सारण बनवायचं. गोळे सगळे बनवून तयार झालेले आहेत. आता आपण कचोरी तयार करायला घेऊया. त्याआधी अगदी थोडंसं तेल लावून घ्या. पीठ परत एकदा चांगलं मळून घेऊया, म्हणजे पिठाला अजून मऊपणा येतो चांगला. आता त्याचे छोटे छोटे गोळे तयार करून घेऊ एकदाच, म्हणजे आपल्याला लक्षात येईल की एकसारखे सगळे आले पाहिजे, कमी जास्त व्हायला नको. पीठ एकदम मऊसूत तयार झालेलं आहे बघा, बिलकुल कडकपणा आलेला नाही आहे. कारण मळून झालं ना की पटकन त्याला झाकून ठेवायचं, म्हणजे वरचा भाग कडक होत नाही. आता एक गोळा घेऊन लाटायला घेऊया. आपण पुरी जेवढी लाटतो ना तेवढ्याच आकारामध्ये लाटायचे. मध्ये सारण भरायचं आणि आता हे बंद करून घेऊ. आणि जी एक्स्ट्रा वरची कणिक असते ना ते काढून घ्यायची, म्हणजे व्यवस्थित गोळा बसला जातो पॅकमध्ये. थोडीशी काढली तरी चालते. आणि हाताच्या साह्यानेच त्याला दाबून घ्यायचं. परत बेलण्याने नाही लाटायचं. जितकं तुम्हाला दाबता येते तितकं दाबा, मात्र जास्त पण दाबू नका, म्हणजे कणिक जर साईडला झाली किंवा थोडंसं पातळ जर झाली वरचा भाग तर परत तेलामध्ये कचोरी फुटते. म्हणून अगदी हलक्या हाताने ना जितकं दाबता येते तेवढं दाबायचं. अशा प्रकारे बाकीच्या पण सगळ्या कचोऱ्या आपण एकदाच तयार करून ठेवूया. तयार केल्यानंतर मात्र कपड्याखाली झाकून ठेवा, म्हणजे कडक होणार नाहीत. आणि जर भरत्या वेळी आतलं सारण तुम्हाला जास्त वाटत असेल ना तर थोडंसं कमी करा, पण जास्त होऊ देऊ नका, नाहीतर मग तेलामध्ये कचोरी फुटेल. थोडंसं कमी केलं तरी सारण चालते. आता परत आपण अशा चांगल्या व्यवस्थित सगळ्या कचोरी तयार करून घेतलेले आहेत. तेल गॅसवरती गरम करायला ठेवलेलं होतं. अगदी नॉर्मल तेल गरम झाले ना तेव्हाच कचोरी त्यामध्ये सोडायची आणि कमी गॅसवरती जितका वेळ तुम्हाला फ्राय करता येईल तेवढा वेळ फ्राय करून घ्यायची. सुरुवातीला जेव्हा कचोरी टाकतो त्यावेळेस झाऱ्याने त्याच्यावरती सारखं तेल टाकत राहायचं, म्हणजे त्या चांगल्या फुगून वरती येतात. आणि मग बराच वेळ त्याला चांगलं मंद आचेवरती कुरकुरीत अशा फ्राय करून घ्यायच्या. या कलरमध्ये मी तळलेले आहेत. तुम्ही थोडासा डार्क हवा असेल तर डार्क पण करू शकता. बाकीच्या पण आपण सगळ्या कचोऱ्या अशाच फ्राय करून घेऊया. पण या प्रोसेसला खूप जास्त वेळ लागतो बरं का, तेवढ्या पेशन्स पण हव्या आहेत. कारण जेवढं तुम्ही कमी गॅसवरती त्याला फ्राय कराल ना तितकं त्या अगदी कुरकुरीत होतात आणि जास्त वेळ टिकतात सुद्धा. आणि जर तुम्ही फुल गॅस करून जर तळून घेतल्या ना तर मग ते जास्त वेळ टिकत नाहीत आणि लगेचच नरम पडतात. तर मस्त आपली कचोरीची रेसिपी इथं बनून तयार आहे. सोबत मी इथं गोड चटणी पण बनवलेली होती चिंचेची, आणि चिंचेच्या चटणीबरोबर तर एकदम मस्त लागतात. एक तुम्हाला फोडून पण दाखवली बघा, किती कुरकुरीत आणि खस्ता झालेली आहे.
तर मस्त रेसिपी आहे, संध्याकाळच्या नाश्त्यासाठी किंवा पाहुणे आल्यावर सुद्धा तुम्ही बनवून देऊ शकता त्यांना. कशी वाटली रेसिपी कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.